हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल एम के ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई डे ग्रेड 3 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 8 द पिग ब्रदरचा आज आपण प्रॅक्टिस झोन 1 पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1. अरेंज द सेंटेन्सेस बाय नंबरिंग देम इन द ऑर्डर इन विच दे अपियर इन द स्टोरी. म्हणजे जो स्टोरी आहे, ज्या क्रमाने वाक्य दिसतात त्या क्रमाने त्यांना क्रमांक देऊन त्यांची काय करा, मांडणी करा किंवा ते सिक्वेन्समध्ये ऑर्डरमध्ये लावा. तर मी डायरेक्टली आन्सर वाचते, लक्ष द्या. आता पहिला कुठला आहे ना, तर C1. देअर वॉज वन अ चाइल्ड हू वॉज अनटायडी. आणि नंतर सेकंड कुठला येईल तर B1 येईल. वन डे द टायडी एंजल केम इन टू हिज रूम. आणि थर्ड लास्ट जो F दिसतोय तो F येईल. द एंजल टोल्ड द बॉय टू गो आउट अँड स्टे विथ हिज ब्रदर. फोर्थवाला D वाला येईल. वेन द बॉय वॉज वेटिंग आउटसाइड अ स्क्विरल, अ स्पॅरो अँड अ कॅट केम देअर. आणि फिफ्थवाला कुठला येईल तर A वाला. बट दे डिड नॉट लाईक द बॉय बिकॉज ही वॉज अनटायडी. आणि लास्ट वन सगळ्यात येईल E वाला. ॲट लास्ट अ पिग केम देअर अँड ही कॉल्ड द बॉय हिज ब्रदर. हे सिक्वेन्स येईल जसं आपण स्टोरीमध्ये वाचलं आहे तसं, म्हणजे लेसन जसं आहे त्या ऑर्डरप्रमाणे. चला तर क्वेश्चन नंबर 2 कडे वळूया. हू स्पोक द फॉलोइंग सेंटेन्सेस, राईट द नेम ऑफ द स्पीकर्स इन द गिवन स्पेस. काय सांगितलं की खालील वाक्य कोणी बोललेली आहेत आणि दिलेल्या जागेत त्या जे स्पीकर आहेत किंवा जे कोणी बोलले आहेत त्यांचे नाव लिहा. चला तर मग A1. आय एम नॉट युअर ब्रदर. असं कोण बोललं होतं तर द अनटायडी बॉय. B1. यू मे नॉट नो हिम बट ही विल नो यू. तू त्याला ओळखत नसाल पण आहे ना तो तुला ओळखेल. असं कोण म्हणतं तर द टायडी एंजल म्हणते. C. आय हॅव सेट एव्हरीथिंग राईट. मी सगळं व्यवस्थित केलं आहे. असं कोण बोललं तर द टायडी एंजल. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. नेक्स्ट पेजवर आहे D1. वेल आय होप आय एम नॉट. तर असं कोण म्हणलेलं तर बरं काय, मला आशा आहे मी नाही. असं आय होप म्हणजे मला आशा आहे. असं कोण म्हणलं तर द स्क्विरल. E1. आय हॅव बीन वॉशिंग मायसेल्फ इन द सन ऑल मॉर्निंग. मी सकाळपासून सूर्यप्रकाशात स्वतःला काय करत आहे, वॉशिंग करत आहे. असं कोण म्हणलं द कॅट. क्वेश्चन नंबर 3 कडे वळूया. पुट अ टिक मार्क इन द बॉक्स अगेन्स्ट द करेक्ट मीनिंग ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ रेफर्स टू द स्टोरी. खालील शब्दांच्या योग्य जी अगेन्स्ट मीनिंग आहे त्याला टिक करा आणि कथेनुसार म्हणजे स्टोरीनुसार ते सेंटेन्स रेफर करा. फर्स्ट. देअर वॉज रिअली नो एंड टू हिज अनटाइडनेस. त्याच्या स्वच्छतेला खरोखरच अंत नव्हता. तर काय येणार त्याला तर फर्स्ट. ही वॉज अ व्हेरी अनटायडी बॉय. तो खूप अस्वच्छ मुलगा होता. B1. वाय डू यू इन्सल्ट मी बाय आस्किंग सच अ क्वेश्चन. तर असा प्रश्न विचारून तुम्ही माझा अपमान का करताय. असं कोण तर इफ ॲन अनटायडी पर्सन आस्क मी सच अ क्वेश्चन इट इज ॲन इन्सल्ट टू मी. हे त्याचं मिनिंग होईल. नेक्स्ट. आय सेट थिंग राईट हिअर. तर त्याला काय, मी इथे गोष्टी सगळ्या व्यवस्थित करतो असं कोण म्हणतं, म्हणजे काय त्याचं मिनिंग येईल. आय विल कीप एव्हरीथिंग प्रॉपरली. मी सर्व काही व्यवस्थित ठेवेन असं होतं. D1. देअर आर नो सच क्रिएचर्स लाईक यू इन माय फॅमिली. त्याचा अर्थ काय, माझ्या कुटुंबात तुझ्यासारखा कोणीही प्राणी नाही, क्रिएचर्स नाही. तर त्याचा मिनिंग होईल सेकंड वन. देअर इज नो अनटायडी पर्सन इन माय फॅमिली. E1. कम अलोन अँड हॅव अ गुड रोल इन द बॅकयार्ड. तर आहे ना सोबत या आणि अंगणात मजा करा. असं त्याचं मिनिंग काय होईल. कम विथ मी वी विल प्ले इन द मड. तर काय, माझ्यासोबत चल आपण चिखलात खेळू. असं कोण म्हणलं होतं त्या स्टोरीमध्ये तर द पिग म्हणला होता. कोणाला तर अनटायडी बॉयला म्हणला होता. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. क्वेश्चन नंबर 4. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.
A1 आहे द टायडी एंजल आज द बॉय टू गो आउट बिकॉज शी वॉन्टेड टू काय ती करणार होती तर सेट द थिंग्स राईट इन द रूम. B1 द बॉय वेंट आउट इन टू द गार्डन अँड वेटेड फॉर हिज ब्रदर टू केम. C. The squirrel was different from the boy because she was neat and clean and had also kept her nest tidy and orderly. D1. The sparrow and the cat did not like the boy because का त्यांना आवडला नाही तर the boy was untidy. E1. The pig liked the boy so much because the pig was also very untidy like the boy. F1. At the end of story, the child decided to be with the angel because he realized that nobody likes an untidy person. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. Question number 5. Replace the underlined words in each sentence with a word of similar meaning given in the box and rewrite the sentence in the space provided. म्हणजे प्रत्येक वाक्यात आहे ना आपल्याला अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत ते काय करा चौकटीत म्हणजे आपल्याला हे जे बॉक्स दिला त्या बॉक्स बरोबर रिप्लेस करा आणि त्या जागी काय करा ते वाक्य पुन्हा लिहा असं सांगितलेलं आहे. चला तर मग पहिले बॉक्समधले शब्द वाचूया. क्रिएचर, होप, ट्रोल्ड अँड शॉकिंग. तर फर्स्ट सेंटेन्स पाहूया. द कंडिशन ऑफ द फील्ड वॉज रिअली अपसेटिंग. मग आता इथे काय अंडरलाईन कशाला आहे अपसेटिंग. अपसेटिंगच्या तिथे काय येईल तर शॉकिंग. तर द कंडिशन ऑफ द फील्ड वॉज रिअली शॉकिंग. B1 द फ्रॉग जम्प्ड अप अँड डाय इन टू द वॉटर. तर तिथं अंडरलाईन कशाला आहे जम्प्ड अपला म्हटल्यानंतर तिथं काय येणार होप. द फ्रॉग होप्ड अँड डाय इन टू द वॉटर. C1 ऑल लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ आर कनेक्टेड टू इच अदर. तर आता इथं लिव्हिंग थिंगला कुठला वर्ड आहे त्या बॉक्समधला तर क्रिएचर्स. ऑल क्रिएचर्स ऑन द अर्थ आर कनेक्टेड टू इच अदर. D1 द हॉर्स वॉक अ लिटिल फास्टर अँड केम अप टू मी. तर इथे पूर्ण सेंटेन्स म्हणजे अंडरलाईन वर्ड कोणतं आहेत वर्ड्स तर वॉक अ लिटिल फास्टर. त्याला काय ना ट्रोटेड. द हॉर्स ट्रोटेड अँड केम अप टू मी. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला आहे ना प्रॅक्टिस झोन 1 हा व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.